पिलीवगावची जी श्री महालक्ष्मी देवी आहे आणि त्याच परिसरामध्ये श्री निनाई देवी या महालक्ष्मी मंदिरामध्ये भव्य प्रकारची यात्रा माघ महिन्यामध्ये भरते। घटस्थापना 3 तारखेपासून होणार आहे। तर या दरम्यान भव्य आणि दिव्य प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह नियोजन करण्याचं म्हणजे मी संकल्प केलेला आहे। तर या संकल्पामध्ये भाग घेऊ इच्छिणारे जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, सेवा अतिशय म्हणजे अल्प दक्षिणेमध्ये अल्प दक्षिणा देऊन ही सेवा करणारे जे कीर्तनकार आहेत, अशा उत्सुक व्यक्तींनी आता इथं तुमचं महत्त्व कळतंय की तुम्ही पैशासाठी कीर्तन करताय का तुम्ही देवासाठी कीर्तन करतायत। बरं, वर्षभर या ठिकाणी लक्षात ठेवा पशुबळी दिला जातो, परंतु त्या महालक्ष्मीचा अवतार म्हणजे मुक्ताई देवी, आदिशक्ती मुक्ताई, आदिमाया जन्मोत्सव ही 3 तारखेला आहे। संत बाळूमामा जन्मोत्सव हाही त्याच्यामध्ये घेतलाय। कोजागिरी पौर्णिमा हेही येते आणि दसरा असे 4-5 पर्वकाळ एकत्रित साधून आदिमाया शक्तीची सेवा करायची असा मी संकल्प केलेला आहे। जे इच्छुक व्यक्ती आहेत त्यांनी कीर्तनासाठी कोणत्याही सेवेसाठी आर्थिक मदत जरी कुणाला करायची असेल, जे खूप लांब लांबचे लोक आहेत त्यांच्यासाठी मी नंबर देतोय। त्या नंबरवर तुम्ही मला कधीही 25 तारखेपर्यंत 25 सप्टेंबरपर्यंत आपण कॉन्टॅक्ट करू शकता। तिथून पुढे खूप उशीर होईल, कारण कार्यक्रमाचं नियोजन हे अगोदरच 7 दिवस करावं लागतं आणि हे अल्प कालावधीत केलेलं नियोजन आहे। तर सर्व भक्तांना, वारकरी जनांना माझी विनंती आहे, जे इच्छुक आहेत कीर्तन करण्यासाठी किंवा सेवाभावी, बरेच कीर्तनकार तयार झालेले आहेत, तरी आणखी कारण सप्ताह आहे हा 14 ते 15 दिवसाचा, त्याच्यामुळं भरपूर कीर्तनकार आपणास हवे आहेत। तर इच्छुक उमेदवारांनी या सप्त्यामध्ये भाग घेऊन पिलीवगावच्या लक्ष्मी मंदिराची कुलस्वामिनी आहे ती, लक्षात ठेवा, अनेकांची कुलस्वामिनी, शोभा वाढवावी हीच नम्रतेची विनंती। पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल।